प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या राज्याने 2026 हे कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने. प्रश्न 2, भारतीय वृत्तपत्र दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 29 जानेवारीला. प्रश्न 3, 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 5, कस्टम एआय इन्फरन्स एक्सिलेटर चिप मायया 200 कोणी लॉन्च केली? तर त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्टने. प्रश्न 6, महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 30 जानेवारीला. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्याचे वैधानिक कामगार कल्याण विकास मंडळ अधिसूचित केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 8, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 9, फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स ही पदवी कोणाला देण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे व्हिक्टोरिया बेकहम यांना. प्रश्न 10 पाहूया. इंद्रजीत सिंग बिंद्रा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? तर त्याचं उत्तर आहे बीसीसीआयचे. प्रश्न 11, गिधाड संवर्धन प्रजनन कार्यक्रमासाठी कोणत्या राज्याने बीएनएचएस सोबत सामंजस्य करार केला? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने. प्रश्न 12, संपूर्णता अभियानाचा दुसरा टप्पा अलीकडेच कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे नीती आयोगाने. प्रश्न 13 पाहूया. भारतातील पहिल्या फ्लॅट रोड प्रोडक्ट्स FRB ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याने. प्रश्न 14, कोणत्या देशाच्या माजी प्रथम महिला किम क्योन हे यांना 20 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाच्या. प्रश्न 15, मध्य प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर मोहन यादव हे. प्रश्न 16 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने IEW 2026 मध्ये ऊर्जा सहकार्याबाबत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि कॅनडा या देशाने. प्रश्न 17, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो BPRD च्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 18, डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत पूर्णपणे डिजिटल डेटा एंट्री साध्य करणारे पहिले राज्य म्हणून केंद्र सरकारने कोणते राज्य घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नॉलेज सिटीची पायाभरणी केली? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. प्रश्न 20, कोणत्या राज्य सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने. प्रश्न 21, कोणत्या राज्य सरकारने समीक्षा पोर्टल सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची PDF मंथली हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.